नमस्कार. आज आपण करतोय शिळ्या चपातीपासून सँडविच. तर हा सँडविच करण्यासाठी इथे आपल्याला टोमॅटो सॉस आधी घ्यायचा आहे. तर सर्व बाजूने लावून घ्यायचं. आता यावरती मी मेयोनीज आणि शेजवान सॉस घालणार आहे. आता हे दोन्ही मिक्स करून सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे असेल तर शेजवान सॉस आणि मेयोनीज तरच लावा, नाही लावलं तरी चालेल, पण असेल तर नक्की लावा. याने ही रेसिपी खूप छान होते. त्यानंतर अर्ध्या भागावर कांदा टाकायचा. त्यानंतर टोमॅटो घालायचा. आता इथे माझ्याकडे गाजर आहे, तोही मी किसून यावरती घालत आहे. तुम्ही इथे काकडी किंवा तुम्हाला जर काही दुसरी भाज्या घालायच्या तेही घातल्या तरी चालेल. आता यावरती किंचितसा मीठ घालायचं, कारण टोमॅटो, गाजर आणि कांदा थोडा कच्चा आहे, त्यामुळे यावरती थोडासा मीठ घाला, म्हणजे याने चव छान येईल. आता यावरती मी चीज घालत आहे. तुम्ही यावरती चीज घालायचं नसेल ना तर बटाटा उकडवून तो किसून यावरती घातला तरी चालेल. आता ही बाजू यावरती आपल्याला दुमडून घ्यायची, थोडासा दाब द्यायचा. आता आपण हा चपाती सँडविच तव्यावरती घालूया. तर तवा इथे गरम झालेला आहे, यावरती मी बटर घालत आहे. तुम्ही तेल घातलं तरीही चालेल. थोडंसं असं पसरून घ्या. त्यानंतर हा चपाती सँडविच यावरती ठेवा. गॅसची आच लहान ठेवा आणि यावरती 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवा. आता झाकण काढूया. खालील भाग खरपूस झाला की पलटवून घ्यायचं. परत एकदा 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं. दोन्ही बाजूनी खरपूस करून घ्या. नंतरच हा चपाती सँडविच खाली उतरवून घ्या. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर मनापासून एक लाईक नक्की करा.